चला तर मंडळी, आज आपण झक्कास सोयाबीनची भाजी बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण मिक्सरमधून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण काढणार आहोत. त्याची पेस्ट करून एका बाजूला ठेवायची. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून मोहरी, जिरे, हळद आणि भिजवलेले सोयाबीन त्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचे. आणि इन्स्टंट सोयाबीनची भाजी तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही हे ट्राय करून बघू शकता. आणि तोपर्यंत गरम पाणी उकळायला ठेवायचे. आणि लहान मुलांसाठी जर तुम्हाला प्रोटीनयुक्त भाजी खायची असेल तर हे खूप छान ऑप्शन आहे. आजच्या काळात आपल्याला माहितीच आहे आपल्याला प्रोटीनची किती गरज आहे. लहान मुलांसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे. आता कढईमध्ये तेल टाकून मी टोमॅटो कांद्याची पेस्ट टाकली आहे आणि ह्या प्युरीला छान असं परतून घ्यायचं लालसर रंग येईपर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्ही हळद, तिखट, वेगवेगळे मसाले तुमच्याकडे जे असतील ते घरामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि त्यामध्ये परतलेले सोयाबीन मिक्स करायचे आणि हे सगळं छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर वरतून तुम्हाला जर तेल टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आता याच्यामध्ये गरम केलेले पाणी टाकायचे आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचंय आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. जर तुम्हाला वाटलं तिखट झाली भाजी तर तुम्ही त्यावरतून शेंगदाण्याचा कुट्टा पण टाकू शकता. आणि शेवटी तुम्ही कोथिंबीर टाका. सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुणेरी किचनला सबस्क्राईब करा.